एक मजेशीर प्रश्न मी तुम्हाला विचारतो. समजा एखाद्या कंपनीच्या मालकाकडे स्वतःच्या कंपनीचे 1 कोटी शेअर आहेत. आज एका शेअरची प्राइस ₹100 आहे. काही वर्षांनी ती ₹500 झाली. कागदावर मालकाची वेल्थ प्रचंड आहे. आता प्रश्न असा पडतो, त्याच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे आले का नाही? त्याच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे आले का नाही? कारण शेअर प्राइस वाढली म्हणजे वेल्थ वाढली, पण जोपर्यंत शेअर विकले नाही तोपर्यंत त्याचा फायदा त्या मालकाला होत नाही. पण मालकाला शेअर विकायचे नाहीत आणि तरीही कंपनीकडून पैसे मिळवायचे असेल तर इथे एंट्री होते आपल्या हिरोची, डिव्हिडंडची. लक्षात घ्या. डिव्हिडंड सिंपल याच्यात जर पाहायचं असेल तर समजा तुम्ही आणि मी मिळून एक चहाची कंपनी सुरू केली. कंपनीचे एकूण 100 शेअर आहेत. लक्षात ठेवा, 100 शेअर. त्यापैकी तुमच्याकडे 60 आणि माझ्याकडे 40 शेअर असे आहेत. बिझनेस जोरात चालला आणि वर्षाअखेरीस कंपनीला चांगला प्रॉफिट झाला. आपल्या चहाच्या कंपनीला चांगला प्रॉफिट झालेला आहे. आता कंपनी ठरवते, म्हणजे आपण दोघं ठरवणार, प्रॉफिटमधील काही हिस्सा बिझनेसमध्ये ठेवून काही हिस्सा शेअर होल्डरना वाटून टाकू. दोघांना वाटून टाकायची. आणि हा जो दोघांना वाटून टाकतो आपण, त्या पैशाला म्हणतात डिव्हिडंड. आलं का लक्षात? त्याला काय म्हणतात? डिव्हिडंड. अगदी सोप्या भाषेत कंपनी आपल्या शेअर होल्डरना प्रति शेअर काही रक्कम देते, त्याला डिव्हिडंड म्हणतात. म्हणजे जे आपण पैसे वाटले त्याच्यात माझ्या मित्राला 60% नुसार त्याचे डिव्हिडंड गेला आणि मला 40% नुसार डिव्हिडंड आला. याच पैशाला डिव्हिडंड म्हणतात. आता कन्सेप्ट कशी आहे? मोठे शेअर होल्डरांना डिव्हिडंडचा फायदा कसा होतो? लक्षात घ्या. आता इथे इम्पॉर्टंट गोष्ट आहे बरं का. कंपनी फाउंडर झालं, प्रमोटर झालं किंवा मोठे शेअरधारक झालं, हे शेअर प्राइस किती वाढली तरी त्या व्यक्तींना शेअर विकल्याशिवाय फायदाच होत नाही. पण कंपनीचे डिव्हिडंड दिला तर शेअर विकण्याची गरज नाही. आलं का लक्षात? कंपनीना जर डिव्हिडंड दिला तर शेअर विकण्याची गरज नाही. आता हे कंपनी बिझनेस आहे, प्रॉफिट आहे. बिझनेस कधी प्रॉफिट कमवतो? बिझनेसमध्ये जर आपण डिव्हिडंड दिला तरच आपल्याला प्रॉफिट होईल, आहे का नाही? त्याच्याशिवाय आपल्याला प्रॉफिट होणार आहे का? तर होऊ शकत नाही. त्यामुळं कंपनी धारकांना जो प्रॉफिट होतो तो त्यांनी डिव्हिडंड दिल्यानंतर प्रॉफिट होतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्याशिवाय आता इथं काय हो रे एक पुढचा आणि ज्याच्याकडे जास्त शेअर त्याला डिव्हिडंड जास्त, ज्याच्याकडे कमी शेअर त्याला डिव्हिडंड कमी. मग इथं एक्झाम्पल काय येतं, की आपल्याला काय करावं लागतात? शेअर होल्ड करून ठेवावं लागतात. कंपनीचे शेअर घ्यायचे, होल्ड करून ठेवायचे. 1 कोटी शेअर असतील तर कंपनीने जाहीर केलेला 10 पर शेअर डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचे आहे. 1 कोटी प्लस 10 म्हणजे 10 कोटी रुपये मिळतील. मोठ्या शेअर होल्डरला खूप मोठे पैसे मिळतात. ह्या डिव्हिडंडवर सुद्धा टॅक्स द्यावा लागतो. पण तरी जी रक्कम राहते ती खूप मोठी असते ना, हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यामुळे जर समजा आपल्याकडे 100 असतील तर 100 गुणिले 10 1000, आपल्याला 1000 मिळेल. जर आपल्याकडे 100 शेअर असतील एखाद्या कंपनीचे, ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळू शकणार नाही ना. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? शेअर होल्ड करून ठेवावं लागतात ना. मग इन्व्हेस्टरसाठी डिव्हिडंड का महत्त्वाचा असतो? हे पण आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. इन्व्हेस्टरसाठी डिव्हिडंड का महत्त्वाचा असतो? त्यांना का ते शेअर हे करतात? हां, बघा हे अशा प्रकारे हे केलं. तर याचा काय अर्थ असतो बरं का? काही कंपन्याचे शेअर प्राइस असते ना, ती खूप मोठी मूव्हमेंट होईल असं काही नसतं. आपण शेअर घेतो पण त्याच्या मूव्हमेंटच होत नाही. पण काही प्रॉफिटेबल आणि एकदम मोठ्या झालेल्या, एकदम मॅच्युअर झालेल्या कंपन्या असतात. त्यांच्यामध्ये ग्रोथ संपलेली असते.
जास्त काही ग्रोथ नसते. म्हणजे समजा आता तुम्हाला मी जर उदाहरणच द्यायचं झालं, तर एच-डी-एफ-सी बँक, रिलायन्स वगैरे ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्यांनी पूर्ण इंडिया काबीज केलेलं आहे. आता याच्यापेक्षा हे काय करणार आहेत? त्यांच्याकडे ग्रोथ संपलेली असते. मग आता यांना जो प्रॉफिट होतो, त्याच्यामुळं काय होतं, की त्यांची ग्रोथ संपलेली असते. त्यामुळे त्यांचे जे प्राईज असतात, त्याच्यामध्ये जास्त जंप होत नाही. आणि हा जो प्रॉफिट झालेला असतो, मग ते इन्व्हेस्टर असतात, ते ह्या कंपन्यांना होल्ड का करून ठेवतील? पण ह्या इन्व्हेस्टर होल्ड याच्यासाठी करून ठेवतात, कारण ह्या कंपन्या, ह्या बँका, ह्या इन्व्हेस्टरला डिव्हिडंड देतात आणि म्हणून ह्या होल्ड करून ठेवतात. हे लक्षात घ्या. पण डिव्हिडंडचा मग आपल्याला फायदा होतो का कंपनीला? तर कंपनीला डिव्हिडंडचा दिल्याने फायदा एक प्रकारे होतोच, कारण इन्व्हेस्टर त्यांचे टिकून राहतात. नाही तर इन्व्हेस्टरने शेअर विकले तर कंपनी खाली येईल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डिव्हिडंड द्यायचा की नाही हे कंपनी ठरवते. किती द्यायचा, काय देतात त्याची परिस्थितीवर अवलंबून असते आणि आपल्याकडे शेअर इन कंपनी डिव्हिडंडच देईल याची काही गॅरंटी नसते. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कंपनीनं डिव्हिडंड दिला पाहिजे असं कंपल्सरी नसतं. बऱ्याच कंपन्यांना जर त्या कंपनीमध्ये ग्रोथ घडवून आणायची असेल, त्यांना जर पुढं जायचं असेल तर ते डिव्हिडंड देतात. जर त्या कंपन्यांना असं वाटलं की आपण डिव्हिडंड देऊन काय फायदा नाहीये, तर ते डिव्हिडंड देत नाही. सरकारी कंपन्या विशेषतः डिव्हिडंड देतात, कारण त्यांच्याकडे असा पुढे आपली कंपनी खूप मोठी व्हावी, त्याच्यातून खूप फायदा निर्माण करावा असा काहीही उद्देश नसतो. ते डिव्हिडंड देऊन सरकारला एक प्रकारे मदत करतात. सरकार त्या पैशामधनं आपले पुढील नियोजन करतं. म्हणून सरकारी कंपन्या जास्त करून डिव्हिडंड देतात. हे लक्षात घ्या. आणि बरीचशा कंपन्या खूप मोठ्या झालेल्या असतात. त्या कंपन्यांचे शेअर मोठमोठ्या होल्डरकडे असतात, प्रमोटरकडे असतात. प्रमोटरला तर फायदाच नसतो ना, जर डिव्हिडंड मिळाला तर प्रमोटरला फायदा. प्रमोटरला असा काही फायदा नसतो. प्रमोटर किती कोटी कमवले, किती लाख कमवले, काय कमवले. म्हणून डिव्हिडंड हा खूप महत्त्वाचा एक विषय आहे आणि डिव्हिडंड दिल्याने शेअर प्राईस कमी होते. कारण त्याचे जे प्रॉफिट होतात, त्या प्रॉफिटमधनं ती प्राईस थोडी डिके होते, ते ॲडजस्ट होते. डिव्हिडंड नाही दिलं तर शेअर प्राईस थोडी वर राहणार. डिव्हिडंड दिलं शेअर प्राईस थोडी खाली राहणार. म्हणजे डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या ग्रोथ नसते, सरळ सांगायचं म्हणजे. आणि ग्रोथ नसते, पण प्रॉफिट असतं. ग्रोथ म्हणजे ती कंपनी, एक कंपनीची 2 कंपनी, 2 कंपनीच्या 3 कंपन्या अशा काही टाकत नाहीत. त्यांची ग्रोथ पूर्ण झालेली असते आणि त्यांना प्रॉफिट होत असतं. आणि ते प्रॉफिट आपल्या व्हेंडरांना, कस्टमरला, आपल्या ओनरला मिळावं म्हणून डिव्हिडंड दिलं जातं. तर हे कॉर्पोरेट ॲक्शनमध्ये, आता आपण कॉर्पोरेट ॲक्शन हा बघतोय आणि ह्या ॲक्शनमध्ये होणाऱ्या ज्या मुवमेंट आहेत, त्याच्यामुळे शेअर प्राईस, कंपनीवर, व्हेंडरवर किंवा आपल्या इन्व्हेस्टरवर काय परिणाम होतो हे जाणण्यासाठी हा बनवलेला व्हिडिओ आहे. आणि डिव्हिडंड का दिला जातो, त्याच्यामागचा उद्देश काय, तर हा त्याच्यामागचा उद्देश आहे. डिव्हिडंड हा प्रोमोटरसाठी अत्यंत चांगला असतो. कंपनीसाठी याची ग्रोथ कमी होते, कारण त्याची व्हॅल्यू कमी होते. काही कंपन्या तर नुसते डिव्हिडंडवरच आहेत. आता मी त्या कंपन्यांचं नाव नाही सांगत, पण आपल्या इंडियाची एक अशी खूप मोठी कंपनी आहे, त्याची डिव्हिडंड देऊनच सस्टेन करू राहिली. त्या कंपनीचं नेहमी गडबड होते. त्याचं नाव मी इथं डिस्क्लोज नाही करत, पण तुम्हाला सांगतो. ती कंपनी ते नाही सांगत, पण सांगतो ती कंपनी खूप प्रॉब्लेम क्रिटिकल करते. ओके. तर पुढचा व्हिडिओ मी परत टाकण्याचा प्रयत्न करतो. आज मी हा 2 व्हिडिओ बनवले. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा विषय राहील आपल्या डिव्हिडंड नंतर आपल्याला अजून काय काय मिळतं याचं. हे छोटे व्हिडिओ राहतील, पण हे तुमच्या लक्षात ठेवण्यासारखे. हे तुम्ही लक्षात ठेवा, पहा, मला कळेल. त्याच्यामध्ये मार्केट आपल्याला समजायची, तर मार्केट ओव्हरऑल कसं चालतं, त्याची कन्सेप्ट काय असते, त्याच्यामध्ये काय काय चेंज होतात, हे सगळ्या गोष्टी पाहिजेत. त्यामुळं मार्केटच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. ओके, टेक केअर, बाय बाय.